श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्यच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, निसर्गाचं संरक्षण करा, संवर्धन करा असं आपण नेहमीच म्हणतो, इतरांनाही सांगत असतो. निसर्ग आपल्याला खूप काही देत असतो. या निसर्गाचं मूल्य कधीही पैशात होऊ शकत नाही याची आपल्याला पूर्ण कल्पना असते, पण तरी सुद्धा याच निसर्गातून आपण आर्थिक कमाईही करू शकतो. श्रोते हो, तुम्ही गोंधळलात ना? अहो, माझंही तेच झालंय. तर श्रोते हो, कोल वेटलँड म्हणजेच खोल आर्द्र भूमीने पुरवलेल्या सेवांचं मूल्यांकन याविषयी आज आपण माहिती करून घेणार आहोत. आणि त्यासाठी आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय नेहा ताम्हनकर यांना. मॅडम नमस्कार. नमस्कार. आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. मॅडम, आत्ताच मी असं म्हटलं की मी गोंधळलेली आहे, श्रोतेही कदाचित गोंधळलेले असतील, तर त्याविषयी आपण बोलणार आहोतच. पण आधी मला तुमच्याविषयी जाणून घ्यायचंय. तुमचं शिक्षण, तुमचं बालपण याविषयी मला ऐकायला आवडेल. माझं बालपण अतिशय निसर्गरम्य असणाऱ्या दापोलीमध्ये गेलं. 12वी पर्यंतचं शिक्षण सुद्धा दापोलीमध्येच झालं. बर. आणि त्याच्यानंतर बॅचलर ऑफ सायन्स मी कोकण कृषी विद्यापीठामधून फॉरेस्ट्री या विषयामध्ये पूर्ण केलं. अच्छा. त्यानंतर 3ऱ्या वर्षापासून डिग्रीच्या मला या विषयामध्ये अत्यंत आवड निर्माण झाली. आणि मग मी याच विषयामध्ये पुढे मास्टर्स करण्याचं ठरवलं. अच्छा. तर मग मास्टर्स करायचं, तर मग ते कुठून करायचं, तर मग भारतातली सगळ्यात चांगल्या युनिव्हर्सिटीमधून म्हणजेच केरला ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. आणि मग अखेर प्रवेश मिळाला. अच्छा. आणि मग मास्टर्स केरला ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये सुरू झाला. विषय फॉरेस्ट्रीच होता. मॅडम, मी त्याच विषयाकडे येणारच होते आता, की हा विषय जो तुम्ही निवडला आहे हा फार परिचित असा विषय नाही. हाच विषय का निवडलात तुम्ही? काय इंटरेस्ट वाटला या विषयामध्ये? मला लहानपणापासून निसर्गाची आवड होती. आणि दापोलीत असून सुद्धा की फॉरेस्ट्री विषयात सुद्धा पदवी घेता येते याबद्दल काही फार कल्पना मला सुद्धा नव्हती. अच्छा. पण जेव्हा ऍग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, फॉरेस्ट्री हे 3 विषय समोर आले, त्याच्यामध्ये मला फॉरेस्ट्री आवडीचा विषय वाटला. कारण हा काही फार परिचित विषय नाहीये, फार लोक ह्याच्यामध्ये येत नाहीत अजून सुद्धा. तर मग हाच विषय घ्यावा आणि मग या विषयात मग सर्वोत्तम जी गोष्ट आहे ती करता येईल का हे बघावं, म्हणून मग हाच विषय पुढे घेतला, कंटिन्यू केला. आणि त्या विषयातनं तुम्ही MSc केलंय. आता मी परिचय देताना असं म्हटलंच की कोल वेटलँड म्हणजे खोल आर्द्रभूमी या विषयामध्ये तुम्ही MSc केलेलं आहे. तर नेमका काय विषय आहे हा, याबद्दल सांगा. तर MSc मी फॉरेस्ट्री या विषयात केली आहे. आणि फॉरेस्ट्री मध्ये आपल्याला रिसर्च साठी एक टॉपिक किंवा एक ऑब्जेक्टिव्ह निवडावं लागतं. अच्छा. तर मी केरळला असल्यामुळे माझे गाईड त्या वेटलँड मध्ये म्हणजे आर्द्रभूमीमध्ये पहिल्यापासूनच काम करत होते. अच्छा. त्यांचा विषय वन्यजीव, वाईल्ड लाईफ होता. पण बाकी तिथले जे लोकल लोक आहेत त्या लोकांना ह्या परिस्थिती संस्था, ही जी संस्था आहे त्याचा काय फायदा होतो, बरोबर, किंवा त्या लोकांना जेव्हा हे कळेल की आपल्याला सुद्धा याचा फायदा होतोय, तेव्हाच त्याच्या संरक्षणासाठी ते प्रयत्न करतील. बरोबर. तर मग हे कसं साध्य करता येईल, तर त्यासाठी आता ही नवीन एक पद्धत किंवा एक नवीन विचार आहे की ह्या निसर्गाच्या ज्या सेवा आहेत त्यांचा आपल्याला कसा फायदा होतो, त्याचं कसं मूल्यांकन करता येईल. बरोबर. त्यासाठी मग हा विषय माझ्या गाईडने सुद्धा मला सुचवला. आणि मग त्याच्यामधून मग पुढे जसा जसा अभ्यास करत गेलो मग ते ऑब्जेक्टिव्ह फायनल करून हा विषयाला सुरुवात झाली. आणि आता तुम्ही जसं म्हणालात की तुमच्या बरोबर जे होते ते वाईल्ड ॲनिमल, वन्य प्राणी यांच्याविषयी अभ्यास करत होते. पण वन्य प्राणी जगण्यासाठी मला वाटतं हे सगळे रिसोर्सेस खूप महत्वाचे असतात. बरोबर. आणि त्यामुळे ह्याचं जर जतन झालं तर ऑटोमॅटिक वन्य प्राणी जगणारच आहेत. त्यामुळे हा विषय जरी लोकांना परिचित नसला तरी या विषयाचं महत्व मला वाटतं खूप आहे, नाही का? हो हो हो, बरोबर. आणि लोकांना ही भाषा जरा जास्त समजू शकते. हा, खरी गोष्ट आहे. आणि प्रत्येकाने त्यामध्ये काही मास्टर्स करायला हवं असं नाही. आपला खारीचा वाटा जर आपण निसर्गासाठी दिला तर मला वाटतं ही गोष्ट ही काही कठीण नाहीये. मॅडम, खोल आर्द्रभूमीबद्दल तुम्ही सांगितलंतच की तुम्ही कसा अभ्यास केलात, अजून काय सांगाल त्याबद्दल? तर खोल आर्द्रभूमी जे आहे
त्याला केरळचा भात कोठार असं म्हणतात. अच्छा. म्हणजे केरळमधला जो महत्वाचा भात उत्पादनाचा जो सोर्स आहे तो एक कोल वेटलँड आहे. कारण त्याचं क्षेत्रफळ जवळजवळ 13,000 हेक्टर आहे आणि इथे राहणाऱ्या लोकांचा जर मेन व्यवसाय बघितला तर तो मासेमारी आणि शेती आहे. अच्छा. त्याच्यामुळे ह्या 2 सेवा अत्यंत महत्वाच्या ठरल्या माझ्या अभ्यासामध्ये. आणि त्याच्यानंतर पुढची जी महत्वाची सेवा आहे, ज्याबद्दल आपण फार बोलत नाही, ती हां. म्हणजे पूर नियमन. ओह! केरळबद्दल आपण बघतो की केरळमध्ये सतत पूर येत होते काही वर्षांपूर्वी. तर त्याचं कारण तेच होतं की हे ज्या पाणथळ जमिनी आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कन्स्ट्रक्शन झाल्यामुळे जे पाणी येतंय ते स्टोअर करण्यासाठी जागा शिल्लक नाही. त्याच्यामुळे मग ते पाणी इकडे तिकडे जसं भरत गेलं आणि मग ते परिणाम सगळ्यांनी बघितले. त्यासाठी या ज्या पाणथळ जमिनी आहेत त्या अत्यंत महत्वाच्या आहेत. कारण हे पाणी स्वतःकडे साठवून ठेवतात. तर बरोबर आहे. ह्याचं मूल्यांकन कसं करायचं हा खूप मोठा प्रश्न म्हणजे मला सुद्धा आला होता. की हे कसं करणार? सांगा बरं, याचं मूल्यांकन कसं केलं जातं? तर याचं मूल्यांकन मी माझ्या वेळी ज्या प्रकारे केलं ते असं होतं की एवढं जर पाणी आपल्याला साठवायचं झालं म्हणजे आर्टिफिशियल काहीतरी करून तर आपल्याला खूप मोठी धरणं बांधावी लागतात. बरोबर. तर मग ते नदीचं पाणी जे आहे ते एका ठिकाणी कुठेतरी थांबवता येईल. पण असं करणं तसं प्रॅक्टिकली शक्य नाहीये. आणि पण तरी खर्चिक पण आता आहे. पण तरी आता काहीतरी मार्ग शोधायचा. काढायलाच मग हवा. तसा मार्ग शोधला आणि तेव्हा असं लक्षात आलं की जवळजवळ असं जर करायचं धरण बांधायचं झालं तर त्याच्यासाठी $25 दशलक्ष एवढा खर्च येऊ शकतो. एवढं पाणी आहे ते जे कोल वेटलँड स्वतःमध्ये साठवून ठेवतात. बापरे! म्हणजे हे खर्चिकच आहे साठवणं सुद्धा. त्यापेक्षा ते बाय नेचर जर होत असेल तर त्यासाठी मदत करणं हे केव्हाही चांगलं. खूप गरजेचं आहे. खरंय. आता तर संरक्षण दिलेलं आहे कोल वेटलँडला पूर्णपणे. त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन किंवा कुठलाही दुसरा त्याला धोका नाहीये कुठल्याही आता. गोष्टीसाठी आता कोल चा वापर नाही वेटलँड्समध्ये करत. वापर होऊ शकत नाही. ती आणि मासेमारी सुद्धा. अच्छा. हां. मॅडम, MSc झाल्यानंतर आता तुम्ही याच विषयामध्ये PhD करायचंही ठरवलेलं आहे. तर त्याविषयी सांगा की आता नेमका सखोल अभ्यास तुम्ही काय करणार आहात या संदर्भात? तर आता PhD साठी मी फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट देहरादून मध्ये एनरोल केलेला आहे. तर तिथे गेल्यानंतर सुद्धा मला माहित नव्हतं कशामध्ये मला काम करता येईल. म्हणजे गाईड किंवा रिसोर्सेस अशा अनेक गोष्टी असतात. बरोबर. पण इंटरव्ह्यूच्या वेळीच मी म्हटलं होतं की मला कांदळवन विषयावर काम करायची इच्छा आहे. मग माझ्या गाईडने माझ्यासाठी जेवढं काही शक्य होते रिसोर्सेस तेवढं मॅनेज करून मला कांदळवनावर काम करण्याची मुभा दिली. अच्छा. आणि मग मी रत्नागिरीच्याच कांदळवनावर अभ्यास करण्याचं ठरवलं. ओके. म्हणजे एवढं सगळं तुम्ही शिकलात केरळमध्ये जाऊन आणि पुन्हा आपल्या मायभूमीतच येऊन या सगळ्याचा अभ्यास करताय, नाही का? ही खूप आनंदाची गोष्ट आहे तुमच्यासाठी पण आणि आमच्यासाठी पण. मग नेमका काय अभ्यास यासाठी तुम्ही करताय? कोणकोणत्या गोष्टींचा अभ्यास करावा लागतोय? तर आता मास्टर्स मध्ये जसं मी कोल आर्द्रभूमीचं मूल्यांकन केलं तर त्याच्यामध्ये मी वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा ज्या कोल वेटलँड्स आपल्याला प्रोव्हाइड करतात त्या सेवा मी तेव्हा घेतल्या होत्या म्हणजे अभ्यासासाठी. तर त्याच्यामध्ये मेन होतं की शेती, मासेमारी, पर्यटन आणि तिथे शेतीला अनुसरून बाकीही काही गोष्टी आहेत ज्याचं मूल्यांकन होतं. अच्छा. तर ते सगळं मूल्यांकन तेव्हा कोल आर्द्रभूमीचं केलं होतं. त्याच्यानंतर आता जेव्हा विषय रत्नागिरीचा आला तेव्हा आपल्याकडे असणाऱ्या कांदळवन हा विषय घेऊन मी आता पुढे अभ्यास सुरू केला आहे. अच्छा. तर कांदळवनांचे सुद्धा अनेक वेगळ्या प्रकारच्या सेवा आहेत. म्हणजे जसं की आपण मासेमारी सुद्धा म्हणलं तर त्याच्यात सुद्धा कांदळवनांचा वाटा खूप महत्वाचा आहे. पण आता मी ज्या सेवांचा अभ्यास करते त्या रेग्युलेटिंग सेवामध्ये येतात. तर रेग्युलेटिंग सेवा म्हणजे जी परिस्थिती आपली जी इकोसिस्टम आहे त्या इकोसिस्टम चालवण्यासाठी ज्या निसर्गाच्या आत म्हणजे निसर्ग स्वतःमध्ये ज्या अनेक सेवा निर्माण करतो. तर त्यापैकी मी ज्या सेवांचा अभ्यास करते त्याच्यामध्ये येतं कार्बन सिक्वेस्ट्रेशन. आता जे आपण सगळं ग्लोबल वॉर्मिंग किंवा कार्बनचं जे हवेतलं प्रमाण वाढलंय याविषयी आपण जे बोलतो तर ही जी जंगलं आहे ती हवेतला कार्बन स्वतःमध्ये शोषून घेऊन तो त्यांच्याकडे स्टोअर करतो. म्हणजे जेवढं जंगल वाढेल तेवढा हवेतला कार्बन कमी होईल असं एक गणित जे आपण मांडतो. त्यामध्ये कांदळवनांचा वाटा अत्यंत महत्वाचा आहे. मॅडम, आत्ताच तुम्ही म्हणालात की या
सगळ्या अनुषंगाने तुम्ही पीएचडी करता आहात आणि त्यामध्ये महत्वाचा विषय असा आहे की कार्बन स्टोरेज. आणखीन कोणकोणत्या विषयांचा अभ्यास तुम्ही या सगळ्या पीएचडी मध्ये करताय? हां, तर मी मास्टर्समध्ये असताना मी लोकांशी बोलून जेवढी माहिती गोळा करता आली, हं, ती माहिती आणि जे काही ऑलरेडी लोकांनी काम करून ठेवलं होतं, त्याचा वापर करून मी मूल्यांकन केलं. हं, पण आता आधुनिक तंत्रज्ञानानुसार आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे सॅटेलाईट डेटा अवेलेबल आहेत. हं, तर सध्या मी त्याचा वापर करून ह्या ज्या रेग्युलेटिंग इकोसिस्टम सर्व्हिसेस आपण म्हणतो, हं. नियमन सेवा, हं, ज्याचा कुठल्याही वेगळ्या प्रकारे आपल्याला माहिती मिळू शकत नाही. हं. तर त्यांची माहिती मिळवण्यासाठी आता मी सॅटेलाईट डेटाचा वापर करते. तर त्यातलं पहिलं होतं कार्बन सिक्वेस्ट्रेशन. हं. तर त्याच्यासाठी मी पूर्ण कांदळवनांचा अभ्यास स्वतः जाऊन सुद्धा केला बर. आणि आता मी मॉडेल वापरून सुद्धा त्याचा अभ्यास करते. आणि त्याच्यानंतर मृदा संवर्धन, जसं म्हटलं की कांदळवनांची जी मुळं असतात हं. ती जमीन किंवा ती माती आहे ते साठवून ठेवतात. अच्छा. तर त्यामध्ये ते कशा प्रकारे त्यांचं महत्व काय आहे याचा सुद्धा मी अभ्यास करते. हं, हं, आणि हं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे चक्रीवादळ किंवा स्टॉर्म सर्जेस असं म्हणतात, की लाटा एकदम उसळतात हं. किंवा हे जे वेगवेगळ्या प्रकारचे किनारी भागांमध्ये होणारे आपत्ती आहेत, तर हं. ह्याच्यामध्ये सुद्धा कांदळवन त्यांचं खूप महत्व मोठा रोल काय आहे. आहे. हं. हा, तर हे सुद्धा मी म्हणजे हे 3 ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्याचा मी अभ्यास करते. वा वा. म्हणजे अगदी सोप्या भाषेमध्ये की जे आपण करायला हवंय ते म्हणजे झाडं लावा, हा, नाही का? हो साधं हो हो सोप्पं गणित असं आहे की तुम्ही झाडं असं आहे. लावा. झाडं लावलीत तर तुमचं पर्यावरण नीट राहील आणि जे आता तुम्ही म्हणालात ते जे ग्लोबल वॉर्मिंग आणि या ज्या सगळ्या गोष्टी झाल्यात याचा परिणाम कमी व्हायला नक्कीच मदत होईल. नक्कीच मदत होईल. आता मॅडम तुम्ही असं म्हणालात की रत्नागिरीमध्ये तुम्ही काम करताय हे तर तुम्ही हा, सांगितलंतच आणि निसर्गाच्या इकोसिस्टीम बद्दल तुम्ही बोललात की त्यांच्याही सर्व्हिसेस असतात आणि ज्यातून आपण मगाशी मी सुरुवातीला म्हटलं असं की आपण मनी मेकिंग करू शकतो, आर्थिक हो कमाई करू शकतो. काय सांगाल त्याबद्दल? तर त्याबद्दल आता एक नवीन मार्केट निर्माण होते, त्याला हं. कार्बन ट्रेडिंग असं म्हणतात. बर. तर त्याचं इन शॉर्ट मध्ये असं आहे की जेव्हा इंडस्ट्रीज किंवा वेगवेगळ्या प्रकारचं तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग करता, तर हं, हं. त्याच्यामधून खूप प्रमाणात कार्बनचं उत्सर्जन होतं. ओके. आणि हा वाढलेला कार्बन आणि इतर जे ग्रीन हाऊस गॅस म्हणतात, ज्याच्यामुळे आपलं तापमान वाढतंय हं. किंवा या सगळ्याचे जे परिणामाचं जे कारण आहे, हं, त्या हं. सगळं इंडस्ट्रीज किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स मधून हं. उत्सर्जन होतं. हं, हं. तर हे कार्बन जे लोक स्टोअर करतात किंवा ज्या देशांमध्ये ज्याची जंगलं हं. हे स्टोअर करतात, त्या लोकांना ते इंडस्ट्रीवाले पैसे देतात किंवा त्याला कार्बन क्रेडिट असा एक शब्द आहे. अच्छा. आणि हे पूर्ण वर्ल्डचंच हे जे युनायटेड नेशन्स किंवा या हां. सगळ्यांच्या ज्या एकत्र मीटिंग्स होतात, हं. सीओपी वगैरे म्हणतात, हे हं. रेग्युलेशन सगळे तिथून झालेले आहेत की तुम्ही ह्या कंट्रीमध्ये जर तुम्ही एवढं कार्बन तुम्ही उत्सर्जन करताय, तर हां. तुमची ही जबाबदारी आहे की तुम्ही एवढं कार्बन स्टोअर पण केलं स्टोअर पाहिजे. करा. ओके. ओके. ओ. तर अच्छा. जसं आता भूटान बद्दल आपण ऐकलं असेल, तर भूटान ही कार्बन निगेटिव्ह कंट्री आहे. हां. म्हणजे त्यांचं कार्बन उत्सर्जन पेक्षा त्यांचं कार्बन स्टोअर जास्त त्यांचा देश करतो. क्या बात है! तर हे भारतासाठी खूप जास्त चॅलेंजिंग आहे बाकीच्या देशांपेक्षा, कारण आपली लोकसंख्या आणि रिसोर्सेसचं जे वाटा जो लोकसंख्येकडे येतोय तो खूप जास्त कमी आहे. बरोबर, बरोबर. तर हे जास्त चॅलेंजिंग भारतासाठी आहे. अच्छा. म्हणजे थोडक्यात या सगळ्या गोष्टीचा विचार जर आपण केला, तर प्रत्येक वेळी आपण असं म्हणतो, की मला काहीतरी वेगळं करायचंय. म्हणजे प्रत्येकाला पैसा कमावणं हेच उद्दिष्ट असतं मला वाटतं हां, सगळ्या हां. गोष्टींमध्ये. पण तरी पण असं असतं, की मी काहीतरी वेगळं करतोय. तर हं. असं काहीतरी वेगळं करून बघायला पण काही हरकत नाही, नाही का? हरकत नाही. हो, हो, हो. मला आता मॅडम असं सांगा, की आता तुम्ही म्हणालात, की कार्बन उत्सर्जनाचं स्टोरेज करायचं. पण म्हणजे नेमकं काय करायचं असतं? कार्बन स्टोअर, जी झाडांचं जे बायोमास येतं किंवा झाडांचं जे पूर्ण वजन असतं, हं, हं. त्याच्यामध्ये 50% हा कार्बन असतो. हं. तर ह्याचे जेव्हा आपण मूल्यांकन करतो, तेव्हा त्यांचा बायोमास काढून त्यांचा 50% कार्बन म्हणजे जो टन्स मध्ये जो होतो, आणि याचा व्हॅल्युएशन पर टन होतं, की काही डॉलर्स मध्ये ठरलेलं जी पूर्ण वर्ल्डची एक किंमत असते, हं, पर हं. टन कार्बनचं एवढी एवढी किंमत आहे. हं, हं, हं. तर जेव्हा तुम्ही एवढा टन कार्बन तुमच्याकडे स्टोअर करून त्याचं पूर्ण व्हॅल्युएशन करून दाखवता, हं, हं. तेव्हा त्या टनची जी काही किंमत आहे ती तुम्हाला दरवर्षी मिळते. ओह!
तर हे असं आता इंडियामध्ये सुरू झालेलं आहे ऑलरेडी. अच्छा, अच्छा. हा. बरं, बरं, बरं. आणि या सगळ्याचा बेस पुन्हा एकदा आपल्या निसर्गाकडे आणि आपल्या झाडांकडेच येतो. हो, हो. दुसरा ह्या म्हणजे आत्ताची जी समस्या आहे हवामान बदल, हं, याला दुसरा कुठलाही पर्याय नाही. झाडं हं. लावणं आणि झाडं जगवणं हा अगदी. एकच आता आपल्याकडे पर्याय आहे. म्हणजे तुम्ही सिमेंटची जंगलं करताना जी झाडं तोडली जातायत, हा, तर ती जेव्हा तोडली जातायत त्याच पद्धतीने ती लावली पण पाहिजेत. पाहिजे. तर मला वाटतं खऱ्या अर्थाने आपण प्रगतीकडे जातोय असं म्हणावं हो. लागेल. नाहीतर या पद्धतीने प्रगती करताना दुसऱ्या बाजूने अशी अधोगती होईल आणि या सगळ्याचा नक्कीच. परिणाम माणसाच्या जीवनावर, आरोग्यावर नक्कीच होतो. खूप खूप प्रमाणात म्हणजे आपण आता बघतोच आहे की एखादी जर नैसर्गिक आपत्ती आली तर हं. नुकसान हे साधारणतः जे डेव्हलपिंग नेशन्स आहेत हं. आपल्यासारखे यांनाच जास्त भोगावं लागतं. बरोबर आहे. म्हणजे पुन्हा खेड्याकडे चला, पुन्हा हो, निसर्गाकडे चला. हे जे मला वाटतं एक सर्कल आहे पूर्णपणे. हो, सर्कलच हो. आहे हे की ज्याला खरंय. आपण बाजूला सारून प्रगती करतोय असं म्हणत पुढे चाललो होतो. तर ही जी तुम्ही प्रगती करताय तर त्यासाठी या सगळ्या गोष्टींचे हात हातात असणं महत्वाचं आहे, नाही का? हो, हो. अत्यंत महत्वाचं शाश्वत प्रगती ज्याला म्हणतात, त्याकडे हं. लक्ष देणं गरजेचं आहे. क्या बात है! खूपच काय म्हणायचं एक चांगला संदेश या तुमच्या अभ्यासातून मला दिसतोय आणि हेच जर केलं तर मला वाटतं आपल्या पुढे जी पिढी आहे त्या पुढच्या पिढीला एक शाश्वत आयुष्य मिळू शकतं चांगल्या पद्धतीने, नाही का? खरंय. हो, हो. मॅडम खरं सांगायचं तर खूप वेगळा विषय होता आणि तुम्ही खूप सहज सोपा करत तो आणताय आणि तो आता चांगल्या पद्धतीने माझ्या लक्षात यायला लागलाय की जे मी सुरुवातीला मीही जरा गडबडले होते. तर कांदळवन तुम्ही म्हणालात तसं की रत्नागिरीच्या आसपास खरंच खूप आहे. कारण खाड्या रत्नागिरीच्या आसपास आहेत आणि सहज कांदळवनं आपल्याला दिसतात. तर या कांदळवनाच्या संरक्षणासाठी काय काय उपक्रम राबवले जातात त्याबद्दल सांगा. तर कांदळवन कक्ष म्हणून आपल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटची एक पूर्ण वेगळी सेल अस्तित्वात आहे, हं, हं. पूर्ण मुंबईसाठी. हं. तर त्यांचे वेगवेगळे उपक्रम खरं तर आपल्या रत्नागिरीमध्ये मोठ्या प्रमाणावर राबवले जातात. हं, हं. तर त्यातलाच एक उपक्रम असा होता की त्याला म्हणतात की कम्युनिटी कन्झर्वेशन म्हणजे अच्छा. लोकांच्या मदतीने केलेलं कन्झर्वेशन. हं, हं. तर ह्याच्यामध्ये आपलं जे फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे त्यांनी पर्यटनाला चालना देऊन तिथल्या लोकांना एक रोजगार निर्माण करून दिलाय हं. की ज्यामुळे ते ह्या कांदळवनाचं संरक्षण करतील. अच्छा. तर त्यामध्ये त्यांनी कायाक किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या बोट त्यांना दिलेले आहेत हं, हं. आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ऍडव्हर्टिजमेंट जसं आपण म्हणतो त्या करून त्यांनी या लोकांपर्यंत एक दुवा जोडून दिल्यासारखं दिलेलं आहे. अच्छा. त्याच्यामुळे या निमित्ताने ते कांदळवनाचं संरक्षण पण करतात आणि त्यातून त्यांना रोजगार सुद्धा मिळतो. रोजगार निर्मिती होते. हो. बरोबर आहे. एखाद दोन उदाहरणं सांगू शकाल? एक एक जो सगळ्यात जुना प्रकल्प आहे मला वाटतं अंजर्लेमध्ये सुद्धा आहे हं, हं. आणि एक सोनगाव म्हणून एक खेडजवळ गाव आहे ज्याला मगरींचं गाव म्हणून ओळखलं जातं. अच्छा. कारण तिथे ते जे जंगल आहे कांदळवन आहे तिथे मगरी येतात आणि दिसतातच सगळ्यांना. तर बरं, मग ते एक अट्रॅक्शन ठेवून तिथे सुद्धा हे सुरू केलेलं आहे. बरं. आणि नाचणे तुम्हाला माहिती असेल हो. रत्नागिरीमधलं हं. तिथे सुद्धा हे अत्यंत चांगल्या प्रकारे सुरू आहे. अच्छा. म्हणजे ही एक पर्यटनाच्या दृष्टीने तुम्ही म्हणताय उपक्रम. हो, 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 बरोबर हो. ना? म्हणजे त्या ह्याने हो. लोकं येतील आणि तिथून तुम्हाला आर्थिक कमाई होऊ शकते हो, हो, आणि हो. कांदळवनही जपली जाऊ शकतात. जपली जातात. हो. बरोबर आहे. आणखी काय सांगाल? आणखी मला वाटते वेगवेगळ्या प्रकारच्या शेती होतात ना कांदळवनामध्ये. हं, हं. जसं खेकड्यांची सुद्धा मला वाटते शेती होते कांदळवनामध्ये. हं, हं, ते हं. सुद्धा आपल्याकडे सुरू आहे बरं, आणि कोळंबी प्रकल्प सुद्धा आपल्याकडे सुरू आहेत ज्यामुळे लोकांना रोजगार मिळतो. बरोबर. आणि कसं आहे जेव्हा आपण दुसऱ्या कुठल्या गोष्टींमधून आपल्याला इन्कम मिळत असतं हं, हं. तेव्हा आपण म्हणू शकतो की निसर्गाचं संवर्धन केलं पाहिजे. बरोबर. पण जी लोक तिथे राहतायत आणि त्यांना जर दुसरं काहीच साधन सोर्स नाही. किंवा मार्ग नसेल हं. तर त्यांना सुद्धा असा मार्ग जेव्हा आपण देऊ तेव्हाच त्याचं संरक्षण करण्यासाठी ते पुढे येतील. बरोबर आहे. अगदी तुम्ही म्हणताय ते खरं आहे. कारण आज आपण बघतो असं की शिक्षण घेतल्यानंतर मला शहरातच जायचंय नोकरीसाठी हो. आणि मला एसीत बसून नोकरी करायची आहे असं एक करायची आहे. स्वप्न आजकाल
तरुण पिढी बघत असते. बघत पण असते. मला हो, असं खरं वाटतं आहे. की आपल्या आसपासच इतकी साधनं आहेत, त्यांच्याकडे जर तुम्ही डोळसपणे बघितलं तर हो. तुमचं गावही जपलं जाईल, तुमचा निसर्गही जपला जाईल आणि तुम्हाला जे आर्थिक कमाई म्हणजे परत म्हटलं तसं की पैसा हेच आपलं उद्दिष्ट की शिकतोय तर जगण्यासाठी आपल्याला ते लागतंच. हो. तर तेही तुम्हाला तुमच्या गावात राहून करता येईल आणि अशी जर दृष्टी आपण ठेवली तर मला वाटतं हे काही अशक्य काम नक्कीच नाहीये. नाही, नक्कीच नाही. मॅडम, हे सगळं तुम्ही आता सगळं सांगताय की या पद्धतीने सगळं केलं पाहिजे. जर खरंच या तुमच्या विषयामध्ये कुणाला काही अभ्यास करायचा असेल या पद्धतीने जसं तुम्ही आता करताय, पण आर्थिक कमाईही करायची असेल, मला स्वतःला माझ्या आसपास जे आहे त्यातून ते सांभाळून काहीतरी करायचं असेल, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? काय केलं पाहिजे त्यांनी नक्की? तर या विषयात जर शिक्षण घ्यायचं असेल हं, किंवा या विषयात जर अभ्यास करायचा असेल, तर जसं कुठलाही रिसर्च करताना तुम्हाला खूप वाचावं लागतं. बरोबर. तर पहिल्यांदा तेच आहे, की पूर्ण तुमच्या आजूबाजूच्या परिसंस्था तुम्ही समजून घेतल्या पाहिजेत आणि पूर्ण जगामध्ये जे काही आधुनिक प्रकारे काम चालतं ह्या सगळ्या विषयांमध्ये ते हं, समजून घेतलं पाहिजे. हं, आणि मग ते तुमच्या जवळपासच्या परिसंस्थेवर कसं तुम्ही लागू करू शकता हं, आणि तुमची परिसंस्था त्या लेव्हलला कसं नेऊ शकता, त्या लेव्हलला तुम्ही कसं तुमची परिसंस्था प्रेझेंट करू शकता. हं, हे खूप महत्वाचं आहे आणि हे सगळं तुम्हाला खूप जास्त जे रिसर्च पेपर किंवा संशोधन पत्रिका ज्या असतात, हं. ते जेव्हा तुम्ही वाचत राहाल, तेव्हा मग तुम्हाला हे नवीन-नवीन तंत्रज्ञान आणि नवीन जे काही गोष्टी मार्ग क्लिक आहेत होत राहतील. निसर्गाला वाचवण्यासाठी किंवा निसर्गाचे जे महत्त्व आहे, ते कसं वेगवेगळ्या प्रकारे आता लोकांसमोर येतंय. हं, हं. ते मेन तर असं आहे, की वाचणं गरजेचं आहे खूप जास्त. अभ्यासाला म्हणालात तर जसं आता मी म्हटलं, की मी फॉरेस्ट्रीमध्ये एम-एस-सी केलं. हं, तर तसंच वाईल्ड लाईफमध्ये सुद्धा असतं, एन्व्हायर्नमेंटमध्ये सुद्धा या विषयामध्ये सुद्धा तुम्ही एम-एस-सी करू शकता. हं, हं, पण ती डिग्री झाली आणि मग रिसर्च करायचा आणि वेगळा विषय घ्यायचा, हं. तर मग तेच आहे, की तुम्ही वाचणंच गरजेचं आहे. बरोबर आहे. कारण डिग्री फक्त तुम्हाला काही सिलेबस असेल तेवढंच शिकवणार. पण असं वेगळं जर काही विचार करायचा आहे, तर मग खूप जास्त पाहिजे. वाचायला चालना दिली पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे त्या गोष्टीमध्ये जर सखोल अभ्यास करायचा असेल, तर त्या दृष्टीने तुमचे प्रयत्न आणि तुमचं हां, वाचन हे खूप हां. महत्त्वाचं ठरतं. खूप जास्त. हं, हं, हं. आता मॅडम पुढचा माझा प्रश्न होता, की यातून मला मनी मेकिंग करायचंय. तर मग ते कसं करायला पाहिजे? त्याबद्दल पण सांगा. आता मी जसं म्हणलं कार्बन ट्रेडिंग वगैरे हां. हे जे आता नवीन मार्केट डेव्हलप होतंय, हं, तर हे मार्केट अजून इंडिव्हिज्युअल लेव्हलला काम करत नाहीये. म्हणजे हं. आता जसं आता हे एक 4-5 वर्षांपासूनच सुरू झालंय. बरोबर. तर हे असं इंडिव्हिज्युअल लेव्हलला अजून काम करत नाहीये. हं, त्याच्या खूप जास्त अटी वगैरे आहेत, की एवढं-एवढं तुमचं क्षेत्रफळ असेल, तर हं, तुम्हाला त्याचा फायदा मिळू शकतो. हं, पण आता ते हळू डेव्हलप होईल, तर हं, तो एक मार्ग आहे. हं, आणि मग आता हे पर्यटन हं, किंवा हे ज्या प्रकारे जे मार्ग आहेत, त्यातून सुद्धा तुम्ही करू शकता आणि जर आता शिक्षणच घेतलं, तर मग त्याच्यामध्ये वेगवेगळे आहेत. प्रोफेसरशिप आहे, हं. बरोबर. कन्सल्टन्सीज आहेत, हं, की हं, जे हं. ग्रीन बिझनेसेस आहेत, त्यांच्या कन्सल्टन्सीज आहेत किंवा तुम्ही सायंटिस्ट म्हणून सुद्धा यामध्ये काम करू शकता. आणि नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन सुद्धा मोठ्या प्रमाणावर रत्नागिरीमध्ये काम करतात कन्झर्वेशनसाठी. हो. आणि मग जर तुम्हाला तसं इंडिव्हिज्युअली काम करायचं असेल, तर फंडिंग देण्यासाठी हं, हं. सुद्धा वेगवेगळ्या युनायटेड नेशन्स किंवा अनेक कंट्रीज आहेत, ज्या तुम्हाला बरोबर. फंडिंग प्रोव्हाईड करतात. पण त्यासाठी तुम्हाला काय प्रोजेक्ट आहे, तो तुमचा पूर्ण तयार करून मग ते ॲप्लिकेशन द्यावं लागतं. बरोबर आहे. पण त्यामध्ये सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी फंडिंग मिळू शकते हं. इंडिव्हिज्युअल लेव्हलला सुद्धा. ओके. थोडक्यात मला असं वाटतंय, की इच्छा तिथे मार्ग. जर तुम्हाला या क्षेत्रात खरंच काहीतरी करायचं असेल, तर तुम्हाला मार्ग तर मिळणारच आहेत आणि आत्ता जसं तुम्ही म्हणालात, की मेन प्रश्न असतो, की फंडिंग. फंडिंग जर हो. नसेल, तर तुम्ही काम नाही करू शकत. हो, तर हो. या क्षेत्रामध्ये जर काम करायची इच्छा असेल किंवा तुम्हाला आवड असेल, तर तुम्ही चा विचार नक्कीच करायला हरकत नाही. नक्कीच. मला वाटतं एक करिअर म्हणून असाही विचार होऊ शकतो किंवा तुम्ही म्हणालात तसं अभ्यास, रिसर्च आणि वैज्ञानिक दृष्टीने याचा विचार होऊ शकतो, नाही का? हो, हो. होऊ शकतं. मॅडम,
तुम्ही अभ्यास जो काही केलात तो खरोखरच एक वेगळा विषय आणि वेगळा रस्ता तुम्ही निवडलाय आणि त्यामध्ये तुम्ही पुढे चालला आहात. पण मग हे समजा एखाद्या सर्वसामान्य विद्यार्थ्याला करायचे की त्याला यातलं काहीच माहीत नाहीये, तर त्याला तुम्ही काय गायडन्स काय द्याल की कसं या मार्गात यावं? तर जसं मी पहिल्यांदा सांगितलं, की आपल्याकडे ज्या ॲग्रीकल्चर युनिव्हर्सिटीज आहेत महाराष्ट्रात सुद्धा, त्या सुद्धा फॉरेस्ट्री या एक वेगळ्या स्वतंत्र विषयामध्ये आपल्याला बॅचलर्सची डिग्री देतात. आणि त्याच्या पुढे जाऊन जेव्हा तुम्हाला मास्टर्स करायचं असतं, तर त्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या परीक्षा द्याव्या लागतात. जर महाराष्ट्रात करायचं असेल तर सीईटी असते त्याची सुद्धा एक, आणि किंवा दुसऱ्या राज्यात करायचं असेल तर जे आपलं ॲग्रीकल्चर बोर्ड आहे ज्याला ASRB म्हणतात, तर ते JRF अशी नावाची एक परीक्षा कंडक्ट करतात. त्याच्यामधून तुम्ही महाराष्ट्राबाहेरच्या कॉलेजेसमध्ये सुद्धा ऍडमिशन घेऊ शकता. शिवाय ज्या केरळ, जसं आता मी केरळला केलं MSc, तर त्यांच्या कॉलेजच्या सुद्धा एक वेगळ्या एंट्रन्स एक्झाम्स होतात, तर तुम्ही त्याही देऊ शकता. आणि जर PhD ला म्हणलात तर PhDचं सुद्धा तसंच आहे की जर तुम्हाला ॲग्रीकल्चर युनिव्हर्सिटीज मधून करायचं असेल तर त्यांच्या परीक्षा होतात. आणि आता मी जिथून करते ते रिसर्च इन्स्टिट्यूट आहे, म्हणजे ते कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये येत नाही, ते इन्स्टिट्यूट आहे. तर ते स्वतःची त्यांची एक परीक्षा आणि इंटरव्ह्यू कंडक्ट करतात. तर मग तुम्हाला तो परीक्षा आधी क्लिअर करावी लागते आणि मग तुम्हाला इंटरव्ह्यू क्लिअर करावा लागतो. आणि मग तुम्ही PhD ला ऍडमिशन घेऊ शकता. मग अकॅडमिकली डिग्रीमध्ये जर ऍडमिशन घ्यायचंय तर ही त्याची पूर्ण प्रोसेस आहे. आणि मग तुम्ही काम कशात करणार हे मग तुमचं स्वतःचं तुमचं जे आवड आहे किंवा तुम्हाला जी इच्छा आहे त्यानुसार मग तुम्ही त्याच्यामध्ये विषय निवडू शकता. अगदी अगदी मॅडम, मला वाटतं हे उत्तर खूप साऱ्या लोकांना मदत करेल की ज्यांना या सगळ्याची आवड आहे. आणि तुम्ही जसं या विषयामध्ये PhD करू इच्छिताय तर तसे अनेकही जण अजून येतील आणि या विषयामध्ये अजूनही काही काही रिसर्च करतील, नाही का? अजून एक गोष्ट म्हणजे असं मला वाटतं की डिग्री फक्त नावासाठी जर घ्यायची असेल तर त्याला काही अर्थ नाहीये. तुम्हाला स्वतःला त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं काम करायचंय किंवा एक तुमच्या स्वतःची जी परिसंस्था आहे त्याला एक वेगळं रिकॉग्निशन मिळवून द्यायचंय, तर मग ते जे प्रयत्न आहेत ते खूप वेगळे आहेत. आणि तुम्हाला नुसती डिग्री पाहिजे असेल तर तो एक वेगळा मार्ग आहे. पण जर काम करायचं असेल तर मग ती मेहनत तशी घ्यावी लागेल, त्याच्यासाठी मग खूप अभ्यास आला. बरोबर आहे. आणि अभ्यासाला कधीच पर्याय नसतो. पर्याय नाही. मॅडम, खूप छान माहिती तुम्ही दिली आहे. तुम्ही केलेला अभ्यास, आणखीन आपल्या नंतर जर कोणाला काही करायचं असेल तर त्यासाठी कसं तुम्ही पुढे जावं याविषयी तुम्ही मार्गदर्शन केलं. एकंदरच निसर्ग वाचवा हे जे मी सुरुवातीला म्हटलं, तर मला वाटतं की नुसता अभ्यास मी करतेय असं म्हणण्यापेक्षा त्या अभ्यासाबरोबर तुम्ही म्हणालात तसं की आपल्या परिसंस्था जर वाचल्या तर आपल्यालाही त्याचा उपयोग होईल, फायदा होईल आणि आपल्या पुढच्या पिढ्यांनाही आपण एक चांगलं निरामय आयुष्य देऊ शकतो, नाही का? खरंच मॅडम, एका वेगळ्या विषयाची तुम्ही आम्हाला माहिती करून दिलीत. म्हणजे या निसर्गाच्या ज्या इकोसिस्टीम सर्व्हिसेस आहेत त्यांचा जर आपण वापर केला तर आपण यातून आर्थिक कमाई करूच शकतो, वेगळा अभ्यास करू शकतो, आपली एक वेगळी ओळखही त्यानिमित्ताने होऊ शकते आणि एक वेगळा आर्थिक स्रोतही त्यानिमित्ताने आपल्याला मिळू शकतो. मला वाटतं या सगळ्याचा विचार करता खरंच प्रयत्न करायला काय हरकत आहे, बरोबर ना? बरोबर. वैयक्तिक सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न आपण करू शकतो आणि ज्यांना शिक्षण घ्यायचे ते सुद्धा यामध्ये स्वतःचं एक वेगळं काम करून निसर्गासाठी एक योगदान करू शकतो. वा. याच नोटवर मॅडम आज आपण इथे थांबूया. तुम्ही इथे आलात आणि खरंच खूप वेगळ्या पद्धतीची माहिती आमच्या श्रोत्यांना करून दिलीत. त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. आणि मला सुद्धा या विषयावर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सुद्धा खूप मनापासून आभार मानते. धन्यवाद. इंद्रधनुष्य